प्रत्येक नवीन व्यावसायिकाला अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं असतं. पण असं स्वप्न पाहणं खरंच योग्य आहे का? व्यावसायिक चुकांचा हा दिवस 12वा आहे. चला आज स्वप्नातून वास्तविकतेकडे जाऊया. पहिली गोष्ट क्लिअर करतो ती म्हणजे मी काही तुम्हाला स्वप्न पाहू नका वगैरे अजिबात म्हणणार नाही आहे. माझा अनुभव सांगणार आहे. कोरोना काळात एक व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी डोळ्यासमोर स्वप्न होतं मोठं व्हायचं आहे. बरं किती मोठं व्हायचं आहे? तर थेट आपली कंपनी जिओ मार्टला टक्कर देणारी करावी एवढं. व्यवसाय सुरू केला आणि मोठं होण्यासाठी मोठी पावलं उचलत गेलो. त्यात ऑफिस कुठे असलं पाहिजेपासून बिझनेस एरिया मॅनेजमेंट आणि बिझनेस डेझिग्नेशनपासून ते फंड मॅनेजमेंट असे मोठमोठे शब्द आणि व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न केला. अवघ्या काही महिन्यात कळलं की आपण जो मार्ग निवडला आहे आणि ज्या परिस्थितीतून पुढे येतोय त्याचा विचार करता आपण व्यवसाय जमिनीवरून करायचा आहे. मोठमोठी फंडिंग घेऊन आपण व्यवसाय सुरू केलेला नाही आहे. शिवाय टाटा बिर्ला यांचा व्यावसायिक व्याप हा काही 1-2 वर्षांचा संघर्ष नाही आहे. पिढ्या झिजल्यात त्यासाठी. स्वप्न जरूर ठेवा, फक्त स्वप्न आणि वास्तविकता यात भान देखील राहू द्या. अन्यथा कापलेल्या पतंगासारखं आपलं होईल. आभाळात तर आहे, पण किती काळ राहणार हे माहीत नाही.